हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला चिकन मोमो बनवून दाखवणार आहे. पण स्टीम नाही करणार, पॅन फ्राय करणार आहे. म्हणजे खालच्या साईड तुम्हाला क्रिस्पी भेटणार आहे आणि वरच्या साईड फुल्ली स्टीम्ड भेटणार आहे. तुम्ही बघू शकता, डीप फ्राय करायची पण गरज नाहीये आणि स्टीम करायची पण काहीही गरज नाहीये. फक्त एक फ्राय पॅन मध्ये खूपच यामी आणि खूपच टेस्टी चिकन मोमो तयार करू शकता. तुम्ही बघू शकता आतमधून कसं सॉफ्ट आणि ज्युसी आहे, खालून क्रिस्पी आणि वरून स्टीम्ड आणि आतमधून खूपच यामी. आणि सोबत मी चटणी पण दाखवणार आहे, अगदी यामी आणि स्पायसी चटणी. पहिले मी चटणी दाखवते तुम्हाला. 3 टोमॅटोज घेतले आणि चवीपुरती 4 मी लाल मिरच्या घेतले आणि 1.5 इंच एवढी होईल चिंच घेतले, बीज नाही घेतले. आणि सोबत 1 टेबलस्पून व्हिनेगर टाकले आणि पाण्यात उकळायला ठेवले. पूर्णपणे उकळू द्यायचे 20 मिनिटासाठी आणि उकळून झाले की थंड करून घ्यायचे. तोपर्यंत चला आपण स्टफिंग तयार करून घेऊया. मी 400 ग्राम बोनलेस चिकन घेतले. बोन मी ठेवून दिले, म्हणजे हाड ठेवून दिले. त्याने मी सूप बनवणार आहे आणि चिकनला मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतले. आता स्मूथ झाले, किमा झालेला आहे. आता सर्वात आधी मी घालते 2 हिरवी मिरची बारीक चिरून. चवीपुरती घालू शकता, काय हरकत नाही. 1 वाटी मी घेते बारीक चिरलेले गाजर आणि इथे घेते मी थोडीशी कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची, अर्धी वाटी होईल. आणि थोडीशी घेते मी कांद्याची पात, बारीक चिरून घेतले. तुम्ही कोणतेही व्हेजीस घालू शकता, जे तुम्हाला आवडते ते तुम्ही घालू शकता. थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालते मी आणि यासोबत घालते थोडेसे मसाले. अर्धा टीस्पून ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीचा पावडर, अर्धा टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून करीब गरम मसाला आणि अर्धा टीस्पून भाजलेले जिरेचा पावडर मी कुटून घेतले. आणि यासोबत 1 टीस्पून व्हिनेगर, व्हाईट व्हिनेगर आणि 1 टीस्पून डार्क सोय सॉस. आणि यासोबत घालायचे आहे मीठ. चवीपुरती मीठ घालते, करीब 1 टीस्पून होईल. 1 टीस्पून पेक्षा थोडासा कमी आहे. थोडा मिक्स करून घेते आणि यासोबत आपल्याला आलं लसूण पण घालायचे आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेस्ट पण घेऊ शकता, काही हरकत नाही. मी जरा ठेचून घेतले, 1 टीस्पून भरून घेतले मी. घालून घेते आणि आता परत एकदा चांगले मिक्स करून घेते. आणि मिक्स करून आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहे. जर फ्रीजच्या बाहेर ठेवायचे आहे तर मिनिमम अर्धा तासासाठी ठेवा. म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवायचे असले तर खूप जास्त टाईमसाठी नाही ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे असले तर तुम्ही मॅक्सिमम 5 ते 6 तासासाठी ठेवू शकता. मी झाकण लावून घेते आणि अर्धा तासासाठी ठेवून देते. तोपर्यंत चला डो लावून घेऊया, पीठ मळून घेऊया. मी 2 कप मैदा घेतले, थोडंसं मीठ घालते आणि थोडासा तेल घालते. हाताने चांगले मिक्स करून घेते. 400 ग्राम चिकनसाठी मी 2 कप मैदा घेतले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गव्हाच्या पिठापासून पण करू शकता, काय हरकत नाही. थोडा पाणी घालायचं आहे आणि एक सख्त डो तयार करायचे. म्हणजे चपातीच्या डोपेक्षा थोडासा हार्ड करायचे. म्हणजे तेवढे सॉफ्ट, तेवढे मऊ नाही करायचे, थोडंसं सख्त करायचे. थोडा पाणी घालायचं आहे कन्सिस्टन्सी मेंटेन करायला. आता बघा मित्रांनो, पीठ मळून झालेलं आहे. चपातीच्या डोपेक्षा थोडासा हार्ड केले मी, तुम्ही बघू शकता. आता झाकण लावून ठेवूया, 10 ते 15 मिनिटासाठी वेट करू देऊया आणि त्यानंतर मोमो बनवून घेऊया. आणि तोपर्यंत आपलं स्टफिंग पण अर्धा तास झालेला आहे मॅरिनेट होऊन. आता चला मोमोज तयार करून घेऊया. एक पोळपाट घेतले, एक लाटणं घेतले आणि इथे एक डबा घेतले कट करायला, म्हणजे सगळं मोमो एकसारखा साईजचा होईल म्हणून. आणि इथे आहे आपला डो. थोडासा मैदा पण पाहिजे आहे. आता मी छोटासा पोर्शन घेते. इथे बघा मी सुका मैदा पण घेतले आहे डस्टिंग करायला. पुरी सारखं लाटून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मोमो शीट तयार करून घ्यायचे. आता चला मग लाटून घेते. थोडासा सुका मैदा डस्ट करायचा आणि चांगले लाटून घ्यायचे. चपातीपेक्षा थोडासा पातळ लाटायचे, तेवढे जाड नाही. म्हणजे चपाती तसं पातळच असते, त्यापेक्षा पण थोडासा पातळ करायचे. आता मी कट करून घेते. तसा माझ्या राऊंडच आहे, पण कट करून घेते. सगळं मोमो एकसारखंच बनेल. आता स्टफिंग ठेवूया शीटवरती. इथे आहे आपलं स्टफिंग.
आणि जेवढे स्टफिंग भरून तुम्हाला बंद करता येईल तेवढेच भरा. खूप जास्त भरू नका आणि खूप कमी पण भरू नका, खायला मजा नाही येणार. बघा एवढे मी भरून घेतले. आता चला बंद करून दाखवते तुम्हाला. तुम्ही कशीही बंद करू शकता. म्हणजे आपल्याला डम्पलिंग बंद करायचे तेवढेच महत्त्वाचं आहे. आता डिझाइन कशीही करू शकता. मी असा अर्धा केले घडी म्हणजे फोल्ड केले आणि असं बघा मी बाकी अर्धा असा दाबून बंद करून ठेवले. मला ॲक्चुअली हाच डिझाइन ईझी वाटते. म्हणून मी सगळं असाच करणार आहे. पण मी तुम्हाला अजून 2 डिझाइन दाखवणार आहे करून. आता बघा थोडासा येडा-तेडा झालेला आहे. मी एक कैची घेतले आणि असं कट करून घेते. आता बघा कसं क्यूट दिसतंय. आता दिसायला खूप छान आहे. चला मग नेक्स्ट मोमो तयार करून घेऊया. हा ठेवून देऊया आणि जेवढे कट करून मी ठेवले होते तेवढे मी परत डो मध्ये टाकलेलं आहे. त्याचा पण परत मोमो बनवून घेणार. आता चला लाटून घेतले मी. आता कापून घेतले. आता स्टफिंग ठेवते. आता मी तुम्हाला पोटली डिझाइन बनवून दाखवणार आहे. म्हणजे की सॅक डिझाइन. कसाही फक्त आपल्याला बोरी सारखी जसं आपण गोणी बंद करतो तसा बंद करून एक पोटली बनवून घ्यायचे. बस एवढेच. हा पण खूपच इझी आहे. तुम्ही बघा. तवा आपण अर्धा केला होता. आता पूर्णच करायचा आहे. पूर्ण करून असं बंद करायचं. बघा मित्रांनो आपली पोटली अगदी रेडी आहे. आपलं दुसरा मोमो तयार आहे. मित्रांनो माझी मराठी एवढी चांगली नाहीये. प्लीज रागवू नका. मी अजून मराठी शिकते. आता दुसरा मोमो तयार आहे. आता मी तिसरा डिझाइन दाखवते तुम्हाला. असं बघा. 2 साइड असा बंद करून घ्यायचं आणि 2 हातांनी असा 2 घडी घालायची. असं बघा. आणि जेवढे कोपरा तयार झालेले आहेत, 2 कोपरे तयार झालेले आहेत. ह्यांना थोडासा गोल करून बंद करून घ्यायचे. असं बघा. थोडं कोरडं वाटते. मी थोडासा पाणी लावून घेते आणि बंद करून घेते. हा आहे मटका डिझाइन. मटका म्हणजे हांडी काही म्हणू शकता. आता बघा मटका सारखा डिझाइन तयार झालेला आहे. हा आपला तिसरा डिझाइन. चला मग तुम्हाला जे आवडते ते डिझाइन तुम्ही बनवून घ्या. आता चला बाकी सगळे मोमो तयार करून घेते मी. मी पहिला डिझाइनच बनवणार आहे. इथे बघा एवढे मोमोज मी तयार करून घेतले. बाजारचे मोमोज खूप बारीक असतात आणि घरचे मोमो मी थोडेसे मोठे-मोठे बनवले आहेत. तुम्ही बघू शकता. आता चला मोमोज पॅन फ्राय करायचे म्हणजे फ्राय पण करायचे आहे आणि स्टीम सुद्धा करायचे आहे. चला मग एक फ्राय पॅन घ्यायचे. हीट अगदी लो वर चालू केलेलं आहे आणि थोडासा तेल ब्रश करते. जास्त तेलाची काही गरज नाहीये. थोडासा तेल असं ब्रश करून घ्यायचं आणि आता मी मोमो ठेवते. जेवढे येतात तेवढे ठेवते आणि लो हीटवर आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचे. मी झाकण लावून फ्राय करणार आहे. खालच्या साइड थोडासा क्रिस्पी झाले की आपण पाणी घालू. थोडासा गॅप करून ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता कसं मी गॅप करून ठेवले. स्टीम झाल्यानंतर थोडासा फुगणार आहे. आता 3 मिनिटासाठी मी लो हीटवर फ्राय केले झाकण लावून. खालचा साइड थोडासा क्रिस्पी झालेला आहे. आता आपण पाणी घालू. खूप जास्त पाणी नाही घालायचे कारण आपल्याला पाणी सुकवून घ्यायचे. जेवढे पाणी घालणार आहोत तेवढे पाणी आपण सुकवून घेणार आहोत. मग थोडासा पाणी घातले. आता 5 ते 6 मिनिटांनंतर एकदा चेक करायचे. जर पाणी सुकून गेला तर परत घालायचं आहे. थोडा करून असं पाणी घालायचं आहे आणि टोटल आपल्याला 20 मिनिटासाठी स्टीम करायचे. मी मध्ये-मध्ये असं झाकण काढते आणि बघा तुम्ही पाणी सुकून गेलं आहे. आता मी अजून थोडंसं पाणी घालते. असं 20 मिनिटांपर्यंत पाणी सुकलं तर परत थोडा घालायचं आहे आणि 20 मिनिटांसाठी स्टीम करायचं. 20 मिनिटांनंतर आता बघा आपले मोमोज अगदी तयार आहे. पाणी पण सुकलेलं आहे पूर्णपणे. आता मी काढून घेते. खूप गरम आहे. मी एक स्पॅच्युलानी काढून घेते असं आणि मोमो काढून घेतल्यानंतर फ्राय पॅन थोडासा साफ करते आणि त्यानंतर दुसरा बॅच टाकते. असं बघा. आता परत थोडासा तेल लावून घ्यायचं असं आणि दुसरा बॅच ठेवायचा आहे. पहिले फ्राय करायचं आणि नंतर स्टीम करायचं. मग आता चला मी तुम्हाला चटणी बनवून दाखवते. एक मिक्सर जार घेतले आणि थोडेसे लसूण घेतले आणि आता इथून हा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता टोमॅटोचा जर तुम्हाला साल काढायचं असलं तर तुम्ही काढू शकता. काय हरकत नाही. पण मी नाही काढणार.
पूर्णपणे शिजला आहे टोमॅटो, कच्चा नाहीये. टोमॅटोज मिक्सर जारमध्ये घालते आणि मिरची पण घालते आणि चिंच पण घालते. आणि लागत असलं तर थोडासा पाणी पण घालूया आणि यासोबत मीठ आणि साखर. मग इथे 1 चमचा मीठ घालते आणि 2 टेबल चमचा साखर घालते. लागत असलं तर परत घालू अजून. थोडासा पाणी घेते इथून आणि ग्राइंड करून घेऊया चटणी. आता बघा मित्रांनो, आपली चटणी अगदी रेडी आहे. पण एकदा चेक करायचं आहे. मीठ आणि साखर लागत असलं तर अजून घालायचं. मग मी पण अजून थोडासा घालते. थोडासा मीठ आणि थोडा साखर. म्हणजे चवीपुरती घालायचे आहे चेक करून. परत एकदा फिरवून घेते आणि आपली चटणी अगदी रेडी आहे. अगदी स्पायसी, म्हणजे मी जे मिरची घातले होते ते खूपच स्पायसी आहे. मिक्सर जारमध्ये थोडीशी चटणी आहे. मी थोडासा पाणी घेतले, टोमॅटो उकळलेला पाणी आणि असं धुवून चटणीमध्ये घालते आणि एकदम मिक्स करून घेते. मग आपली चटणी अगदी रेडी आहे. आता ही चटणीला तुम्ही फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवसासाठी स्टोअर करून खाऊ शकता. आता मी सर्व्ह करायला एक छोटीशी बाउल घेते, एक वाटी घेते आणि इथून चटणी घेते. आता चला मोमो सर्व्ह करूया. इथे बघा आपले मोमोज आणि यम्मी स्पायसी चटणी खूपच यम्मी बनवून तयार झालेले आहेत. खालून क्रिस्पी आणि बाहेरून स्टीम्ड आणि आतमधून सॉफ्ट आणि ज्युसी आणि खूपच यम्मी. आणि चटणी खूपच यम्मी आणि स्पायसी. बघू शकता तुम्ही मित्रांनो, मी एक तोडून पण तुम्हाला दाखवते की आतमधून किती ज्युसी आहे. खूपच यम्मी बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, श्वास राहा आणि खात राहा. बाय बाय.